हे आहेत अहिव. अहिव गुणांनी उष्ण असतात, म्हणूनच हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये अहिवाचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांचं सेवन केलं जातं. अहिवामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. सांधेदुखी, कंबरदुखी, केसगळती, त्वचेवरील समस्या, महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये आढळणारा अनिमिया यावर हे अहिव खूप प्रभावी मानले गेले. असं म्हणतात की महिलांमधील मासिक पाळी नियमनासाठी आणि स्तनदा मातांसाठी हे अहिव खूप फायदेशीर ठरतात. अहिवाच्या सेवनानं थकवा कमी होतो, ऊर्जा प्राप्त होते आणि पचनशक्ती देखील सुधारते. म्हणजे अनेक विकारांवर अहिव हे रामबाण उपाय आहेत. म्हणूनच या अहिवांपासून आपण खीर कशी करायची तेच पाहणार आहोत. तेही साखर, गूळ या कशाचाही वापर न करता. म्हणजे मधुमेही रुग्ण सुद्धा या खिरीचा आस्वाद घेऊ शकतात. चला तर पाहूया गूळ, साखर या कशाचाही वापर न करता गोड सुमधुर अहिवाची खीर. अहिवाची खीर करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला 4 चमचे अहिव घ्यायची. आपण रोज ज्या चमच्यानं पोहे खातो ना, तोच चमचा आपल्याला इथे वापरायचा आहे. या 4 चमचे अहिवपासून आपली जवळजवळ 6 वाट्या अहिवाची खीर तयार होणार आहे. आता या अहिवांमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे अहिव आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणजे यातील माती, रेती, कचरा निघून जाईल. अहिवांमध्ये पाणी घातलं असताना ते खाली बुडत नाहीत, वरवर तरंगतात. अहिव धुता धुता ते बरंचसं पाणी शोषून घेतात, म्हणून अहिव धुण्यासाठी आपल्याला बरंचसं पाणी घालायचं आहे. हे पहा, आपले अहिव पूर्णपणे पाण्यात बुडालेत. आता एक वेळणी घ्यायची आहे आणि या वेळणीमध्ये आपल्याला हे अहिव काढून घ्यायचे आणि त्यातील सगळं पाणी निथळून काढायचं आहे. अहिवांमधलं सगळं पाणी निथळल्यानंतर हे अहिव आपल्याला दुसऱ्या बोलमध्ये घालायचे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी कोमट दूध घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अहिवांमध्ये दूधच घालायला आवश्यक आहे नाही, तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता. दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी हे अहिव आपल्याला भिजण्यासाठी अर्धा तास असेच बाजूला ठेवून द्यायचे. तुम्ही जर पाण्यामध्ये भिजवणार असाल तर रात्रभर भिजवले तरी काहीच हरकत नाही. परंतु जर दुधाचाच वापर करणार असाल तर मात्र फार फार तर 1 तासभर भिजवा, जास्त नाही. आज जी आपण अहिवाची खीर करणार आहोत ना, ही अहिवाची खीर करण्यासाठी आपण गूळ, साखर या कशाचाही वापर करणार नाही आहोत, जेणेकरून ज्यांना साखर, गूळ वर्ज्य अशा मधुमेही रुग्णांना देखील या खीरीचा आस्वाद घेता येईल. तर मग खीर गोड होण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, तर हे पहा, खीर गोड होण्यासाठी आपण इथे खारीक पावडरचा वापर करणार आहोत. आपण 4 चमचे अहिवाची खीर करणार आहोत, त्यासाठी इथे आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण वाटी इतपत खारीक पावडर घ्यायची आहे. या खारीक पावडरमध्ये तुम्ही 4-5 सीडलेस खजुरांचा देखील वापर करू शकता. काय करायचं, खजूर घ्यायचे, तुपामध्ये परतायचे आणि या पावडरमध्ये आपल्याला ते मिक्सरवर फिरून घ्यायचे, म्हणजे अगदी बारीक होतात. गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर म्हशीचं दूध घालायचं आणि या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. म्हणजे म्हशीचंच दूध वापरायला हवं असं काही नाही, तुम्ही गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता. आणि पूर्णपणे दूधच वापरायला हवं असं काही नाही, अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं देखील तुम्ही वापरू शकता. हे पहा, आपल्या दुधाला खळखळून उकळी आली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि तोपर्यंत आपले इथे अहिवसुद्धा दुधामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. हे भिजलेले अहिव आता आपल्याला या दुधामध्ये अगदी हळूवारपणे सोडायचे आहेत आणि चमच्याच्या सहाय्यानं एकसारखे हलवत राहायचे आहेत. आणि हे अहिव आपल्याला मंद आचेवरच हलवत राहायचे आहेत, मोठ्या आचेवर नाही, कारण अहिव दूध शोषत राहणार आहेत आणि दूध जसजसं आटत जाईल तसतसं ते घट्ट होत जाईल, दुधाला साय देखील धरणार आहे. अहिव दुधामध्ये घातल्यानंतर आपल्याला अगदी खूप वेळ ते हलवत राहायचे नाहीये, ढवळत राहायचे नाहीये, फक्त 2-3 मिनिटं एकसारखे मंद आचेवर ढवळत राहायचे. हे पण आपलं दूध आता थोडंसं पहिल्यापेक्षा आटलंय. आता यामध्ये आपल्याला आपण जी खारीक पावडर घेतली आहे ना, ती 4 चमचे खारीक पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. खारीक पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही खीर थोडीशी घट्ट होईल. मग पुन्हा आपल्याला यामध्ये खारीक पावडर घालायची आहे आणि ती खारीक पावडरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खारीक पावडर मिक्स केल्यानंतर आपल्याला चव घ्यायची, म्हणजे आपल्याला कितपत खीर गोड हवी आहे त्याप्रमाणे गोड झाली की नाही ते पाहायचं आहे आणि त्याप्रमाणेच यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालायची आहे. जर तुम्हाला अगदी कमी गोड हवी असेल तर तुम्ही फक्त 5 ते 6 चमचे खारीक पावडर वापरू शकता, किंवा जर आणखीन खूप गोड हवी असेल तर पूर्ण 1 वाटीवर खारीक पावडर तुम्ही वापरू शकता. अर्थात तुम्ही वापरलेली खारीक कितपत गोड किंवा कितकी अगोड आहे यावर हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. खारीक पावडर थोडी चिकट असते, त्यामुळे खारीक पावडर मिक्स करताना तिचे गोळे गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती पटपट हलवून घ्यायची आणि जर गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्यायच्यात.
आणि जर तुम्हाला खारीक पावडर वापरायची नाही तरी साखरच वापरायची असेल तर आत्ता जशी आपण खारीक पावडर वापरली ना त्याच प्रमाणाने त्याच पद्धतीने यामध्ये साखर घालायची. परंतु जर तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर गूळ मात्र आपल्याला उकळत्या दुधामध्ये सोडता येणार नाही, कारण जर उकळत्या दुधामध्ये गूळ सोडला ना तर आपलं दूध लगेच फाटेल. हे पण आपली खीर आता खूप घट्ट व्हायला लागलेली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला ही खीर घट्ट करायची नाही आहे, नाहीतर अगदी पिठल्यासारखी घट्ट होईल. आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे काप आणि 1 चमचा वेलची, सुंठ, जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जर तुम्हाला या खिरीला बासुंदी, रबडी यासारखा बदामी रंग हवा असेल तर या खिरीमध्ये तुम्ही 10-12 केशर पाकळ्या देखील घालू शकता. जवळजवळ हे मिश्रण आपण 10 मिनिट एकसारखं हलवतोय, त्यामुळे आपलं दूध थोडंसं घट्ट झालंय. त्यामुळे कढईच्या कडेला जे दूध लागलंय ना ते आपल्याला सोडून घ्यायचं आहे. हे पण आपली अहिवाची खीर तयार झाली आहे. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही आहे. थोडीशी कोमट झाल्यावर आणखीन थोडी घट्ट होणार आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे खीर खूप घट्ट होणार नाही. परंतु जर तुम्हाला या खिरीमध्ये साखर आणि खारीक पावडर या दोन्ही जिन्नसांचा वापर करायचा नसेल, गुळच वापरायचा असेल तर काय करायचं? आत्तापर्यंत आपण खीर करण्याची जी प्रक्रिया पाहिली ना ती तशीच करायची, फक्त त्यामध्ये खारीक पावडर घालायची नाही. मग काय करायचं तर गॅस बंद केल्यानंतर 2-3 मिनटं थांबायचं. खिरीची पूर्णपणे उकळी जाऊ द्यायची आणि पूर्णपणे उकळी गेल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये गूळ घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपली खीर फाटणार नाही. अशा प्रकारे तुम्ही गूळ, साखर, खारीक पावडर, खजूर या कशाचाही वापर करून ही अहिवाची खीर तयार करू शकता. तयार झालेली अहिवाची खीर आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची. त्यावर साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनं ही खीर सजवायची आहे. गरमागरम वाफळलेल्या खिरीचं सकाळी सकाळी सेवन केलं तर उत्तमच. परंतु जर तुम्हाला गरम खीर खायची नसेल तर तुम्ही ही खीर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खिरीचा देखील आस्वाद घेऊ शकता. एक गोष्ट मात्र इथे आवर्जून लक्षात ठेवा, महिलांसाठी हे अहैव कितीही आरोग्यदायी असले तरी हे अतिउष्ण असल्याने गरोदर स्त्रियांनी मात्र याचं सेवन टाळावं, परंतु स्तनदा मातांनी मात्र याचं सेवन अवश्य करावं, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानंच. पाहताय ना तुम्ही आपली खीर किती मिळून आली आहे, म्हणजे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. हे पहा, याआधी देखील आपण हिवाळा विशेष गोकाक येथील सुप्रसिद्ध करदंत, कारळ्याची चटणी, मेथीचे लाडू, लाल भोपळ्याचे सार, लाल भोपळ्याचे घारगे, टोमॅटोचं सार, आवळ्याचं मुखवास, कुळथाचं म्हणजेच हुलग्याचं गरमागरम वाफळलेलं माडगं, अहिवाची गुळपापडी, प्रोटीन भाजणी, बाजरीची खिचडी, मेथी दाण्यांची खीर, मिक्स व्हेजिटेबल सूप, मोड आलेल्या मेथी दाण्यांचा पुलाव, रेस्टॉरंट स्टाईल ग्रीन पीज मसाला म्हणजेच मटार मसाला, यासारख्या हिवाळा विशेष रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यात जरूर पहा. तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे साखर, गूळ या कशाचाही वापर न करता अहिवाची खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.